अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात करंजी घाट येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले माणिकशाह पीर बाबा यांचा उरूस शरीफ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी कव्वाली जंगी मुकाबल्याचे आयोजन करण्यात आले होते। पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले माणिकशाह पीर बाबा यांचा उरूस शरीफ वर्ष 5वे या निमित्तानं अहमदनगर जिल्ह्यातून आलेल्या सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी माणिकशाह पीर बाबांचं दर्शन घेतलंय। पीर बाबांच्या आशीर्वादाने घाटात आतापर्यंत दुःखद घटना घडली नाही अशी भावना बाणेश्वर दूध संघाचे चेअरमन रोहिदास कर्डिले यांनी व्यक्त केली आहे। या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचं या ठिकाणी दर्शन घडतंय। दर्शन घडतंय म्हणजे सर्व लोक आपले विषय बाजूला ठेवून या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि सहभागी झाल्यानंतर तन मन धन या ठिकाणी ओतून या माणिकशाह पीर बाबाच्या चरणी नतमस्तक होतात आणि एक आपल्याला चांगल्या विचारांची एक बाबांकडून आदर्श मिळतो, आशीर्वाद मिळतो आणि त्या आदर्शावरती खूप मोठा एक ज्ञानाची शिदोरी आपल्या बरोबर मिळते आणि राहते। आणि बाबांचं वैशिष्ट्य आपल्याला सर्वांना माहिती आहे। घाटामध्ये मी माझ्या डोळ्यासमोर या ठिकाणी कंटेनर गेलेलं पाहिलं। कंटेनर रोलचं होतं, परंतु जर सांगायचं म्हटलं कंटेनर गेल्यानंतर खाली आम्हाला 15 मिनिटं फक्त धुराडा वर दिसत होता। परंतु ज्यावेळेस काही मुलं आपले खाली उतरून गेले, किन्नर असतील, ड्रायव्हर असतील, त्यांना पाहण्याचं काम केलं आणि वर आणले तर सही सलामत या ठिकाणी मला पाहायला मिळालं। एक बाबांचं खरोखर या ठिकाणी एक दर्शन घडतं। तर लोकसभा विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच पुढील 5 वर्ष मला या भागात येण्याचा योग येईल अशी भावना राहुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केली। बाबांच्या कव्वालीचा हा 5वा वर्षाचा कार्यक्रम आहे। प्रतीक भैया आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं। बाबांचा आशीर्वाद मला या ठिकाणी मिळाला, त्याबद्दल भैया तुमचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो। पहिले 4 वर्ष जरी मला इथे येण्याचा योग आला नाही, पण आता पुढची 5 वर्ष योग द्याल असं मला आशा आहे। आज जरी मी राहुरीचा नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी आलेलो आहे, तरी पुढच्या वर्षी 2019 मध्ये जर अजून जास्त जर जबाबदारी माझ्यावर पडली तर इथे मलाही काहीतरी देता येईल या निमित्तानं अशी बाबांच्या चरणी प्रार्थना व्यक्त करतो। आणि या कव्वालीचा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। या उरुसाच्या साठी एवढा चांगलं या ठिकाणी स्वरूप या 5 वर्षात आपण आणलं। रफिक भैया असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, त्यामुळे तुमचंही मनापासून अभिनंदन करतो। आणि या ठिकाणी माझ्या माता भगिनी असतील, समस्त गावकरी असतील, सर्वांना या निमित्त शुभेच्छा। या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना जिल्हा परिषद सदस्य अनिलराव कराडे यांनी पीर बाबांना साकडं घातलंय की विडापिडा जाऊ द्या, बडीचं राज्य येऊ द्या। घाटाच्या निर्मितीपासून पहिल्यांदाच एकच मनुष्य दादा पाटील या ठिकाणी दगावला आणि खऱ्या अर्थानं बाबाचाच आशीर्वाद, बाबाच्या आशीर्वादाने पाटलांनी सांगितलेली वस्तुस्थिती आहे का हिंदू मुस्लिम समाजाचं ऐक्य म्हणून या ठिकाणी माणिक बाबा पीर उत्सवाकडे पाहिलं जातं आणि म्हणून खऱ्या अर्थानं सर्व जाती धर्माची मंडळी या ठिकाणी अतिशय मोठ्या संख्येने आले। मी बाबाच्या चरणी एवढीच प्रार्थना करीन का विलासाचं इडा पिडा जाऊ द्या आणि बळीचं एकदा राज्य येऊ द्या। प्रचंड दुष्काळ पडलाय, दुष्काळात सर्वांना आपल्याला त्याचे चटके भोगावे लागते आणि बाबाच्या चरणी प्रार्थना करेन या सर्वातून मुक्तता होण्यासाठी आपल्याच आशीर्वादाची गरज आहे आणि ते निश्चितपणे। तसेच गजलोके शहनशाह युसुफ शोला अंमळनेर जळगाव टीव्ही स्टार आणि आवाज की मलकाय गुलनार निजामी अहमदनगर टीव्ही स्टार यांचा कव्वाली जंगी मुकाबल्यांचा उपस्थित अबाल वृद्धांनी आनंद घेतला।
तर कार्यक्रमाचं आयोजन माणिकशहा पीर बाबा कमिटीचे अध्यक्ष तमीज पीर महम्मद शेख, माणिकशहा पीर बाबा कमिटीचे उपाध्यक्ष रशीद मोहम्मद सय्यद यांच्यासह माणिकशहा पीर बाबा कमिटीच्या सदस्यांनी केलं असून कार्यक्रमाला अनिलराव ढाकणे, शिवसेना पाथर्डी तालुका अध्यक्ष रफिक शेख, सरपंच नसीम शेख, उपसरपंच शरदराव अकोलकर, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह करंजी गावातील आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी भिवसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, पाथर्डी, अहमदनगर.